नाही, आज आपण पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळलेला आहे, काय सांगाल? मी प्रथमतः माझ्या भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी अण्णा मोहोळ साहेब, आमचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय धीरजजी घाटे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली ते आमचे विधान परिषदेचे आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर, आमच्या या वरिष्ठ भाजपच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती दुसऱ्या वेळा विश्वास दाखवला आणि हा विश्वास दाखवलेला असताना आज त्यांचा विश्वास आणि मतदार राजांचा आत्मविश्वास आणि 5 वर्षाचं काम हे मतदार राजांनी आज मतदान रूपी आशीर्वाद देऊन ते पूर्ण केलं. नक्कीच जे भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला ते नक्कीच पुढं तो पूर्ण करेल आणि जो मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता त्या मतदार राजाला सोबत घेऊन मी 5 वर्ष काम नक्कीच करेल. निवडून आलात म्हणून याचं प्राधान्य आपण कुणाला देणार आहोत? निवडून आलेलं प्राधान्य माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आणि विशेष करून आमचे विधान परिषदेचे आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकरांना प्राधान्य देईल. आणि